इंचलगंजी मोफत दहन दफन विधी योजना पुन्हा सुरू करून निधी 4,000 करण्याची मागणी. इंचलगंजी शहरातील सर्व नागरिकांसाठी मोफत दहन दफन निधी योजना तत्काळ पुन्हा सुरू करून ती किमान 4,000 इतकी करावी अशी मागणी भाजपा उपाध्यक्ष उमाकांत दाभोळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन इंचलगंजी महानगरपालिका महापौर उपमहापौर तसेच विरोधी पक्ष नेत्यांना सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की इंचलगंजी महापालिकेचे 2022 मध्ये महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर आर्थिक बोजा वाढत असल्याचे कारण देत 27 एप्रिल 2023 पासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू असलेली मोफत दहन दफन निधी योजना बंद करण्यात आली व ती केवळ दारिद्र्यरेषेखालील बीपीएल कुटुंबापुरती मर्यादित करण्यात आली. गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ सातत्याने सुरू असलेली ही योजना बंद झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. शहरात दरमहा सरासरी 125 दहन दफन होतात. एका अंत्यसंस्कारासाठी सध्या किमान 2,500 ते 3,500 पेक्षा आर्थिक खर्च येत असून लाकूड, गॅस, वाहतूक, धार्मिक विधी, साहित्य व मजुरी दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मागासवर्गीय मध्यमवर्गीय कुटुंबांनाही अंत्यसंस्काराच्या वेळी मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. महापालिकेने डिसेंबर 2021 मध्ये दहन दफन निधी 1,000 वरून 3,000 केला होता. त्यावेळी वार्षिक खर्च अंदाजे 15 लाखावरून ते 45 लाखापर्यंत वाढला होता. मात्र हा खर्च महानगरपालिकेच्या एकूण अर्थसंकल्पाच्या तुलनेत अत्यल्प असून नागरिकांच्या दुःखद प्रसंगी मोठा दिलासा देणार आहे असे दाभोळ यांनी स्पष्ट मत केले. सध्या शहरात 10,761 दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे व 52,401 नागरिक असूनही 2023 पासून या योजनांतर्गत अत्यल्प अर्ज दाखल झाले आहेत. यावरून प्रत्यक्ष गरजू कुटुंबापर्यंत योजना प्रभावीपणे पोहोचत नसल्याचे दिसून येते असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. योजनेबाबत पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत. मोफत दहन दफन निधी योजना सर्व नागरिकांसाठी तात्काळ पुन्हा सुरू करावी. वाढती महागाई लक्षात घेऊन निधीची रक्कम किमान 4,000 निश्चित करावी. ते शक्य नसल्यास किमान पूर्वीप्रमाणे 3,000 निधी सर्वांना देण्यात यावा. ती मदत जात, धर्म, आर्थिक वर्ग वा बीपीएल अटीशिवाय सर्वांसाठी समान असावी. योजनेची अंमलबजावणी सोप्या कागदपत्रावर पारदर्शक व ऑनलाईन पद्धतीने करण्यात यावी. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी स्थायी समिती व येणाऱ्या अर्थसंकल्प बैठकीत या संवेदनशील विषयावर सकारात्मक निर्णय घेऊन शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी भाजपा पदाधिकारी शुभम बर्गे, मनोज बनसोडे, मनोज तरा उपस्थित होते.